हातकणंगले लव्ह जिहाद प्रकरणातील तपासावर सकल हिंदू समाजाचा गंभीर आक्षेप, मोक्कासह कठोर कारवाईची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद प्रकरणे वाढत असून यामध्ये विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक व पूर्वनियोजित पद्धतीने विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य केले जात आहे. सामाजिक माध्यमांवर त्यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील भाषेचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला. हातकणंगले येथील लव्ह जिहाद प्रकरणात आरोपींच्या कथित व्हॉट्सअप चॅटमधील आक्षेपार्ह मजकुराकडे दुर्लक्ष करण्यात आले असून तपासात डिजिटल पुरावे, महिला पंचांची अनुपस्थिती, ओळख परेड न घेणे यासह अनेक त्रुटी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. व्हॉट्सअप चॅटमधील आक्षेपार्ह मेसेज पाहिल्यास हा ठरवून केलेला गुन्हा असून याबाबत कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं संताजी बाबा घोरपडे यांनी सांगितले. हे प्रकरण लव्ह जिहादच आहे, हे वाचवण्यासाठी यामागे अदृश्य शक्ती काम करत असल्याचा आरोप प्रकाश बेलवाडे यांनी केला. संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरणार असा इशारा धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. हातकणंगलेमध्ये जी दुर्दैवी घटना हिंदू महिलांच्या बाबतीत घडली, त्या घटनेमध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे आरोपीच्या मोबाईलमधून जो डाटा रिकव्हर केला, जे चॅट रिकव्हर केले, त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्या आरोपींचं इतर त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं बोलणं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की मराठे की एक बाई छोडणे की नाही, म्हणजे मराठा समाजातला हिंदू धर्मातल्या महिलांविषयी जे हे भूमिका आणि वाक्य या ठिकाणी या आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी रिकव्हर केले, वास्तविक हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलंय की काय, अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूफॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये, त्या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे.